नमस्कार. सायंकाळच्या सत्रातला हा सामना शेखर बिल्डकॉन वर्सेस अशोका पॉवर. अशोका पॉवर संघाचे कर्णधार जयेश मोरे यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. स्ट्राईकला असतील शेखर बिल्डर संघाकडून मयूर सपकाळे. नॉन स्ट्राईकला असतील मुदस्सर. शेखर बिल्डकॉन आपला एक खेळाडू लवकर पाठवायचा आहे, लवकर. चला, आदित्य माळी युवा गोलंदाज. पहिला चेंडू, पंचांचा इशारा आलेला आहे. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. ओ हो, हे काय सुरू आहे, हे काय सुरू आहे. रफिकने चेंडू अडवला. यष्टीरक्षक विजय सोनवणे यांच्याकडे चेंडू परत केला आणि पहिला गडी धावबाद 0वर. आणि माझ्या मते या रनची गरज होती का? महत्वाचा सामना आहे, जबाबदारीने कॉलिंग करायची आहे. बघा, रनिंग बिटवीन द विकेट मध्ये ज्यावेळेस दोन खेळाडू क्रीजवर असतात, यस नो आणि वेट या कॉलवर आपण लक्ष देणं गरजेचं असतं. समन्वयाचा अभाव. धनंजय आता मैदानाच्या आत. पहिल्या चेंडूवर आत्मघातकी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न कुठेतरी शेखर बिल्डर संघाच्या अंगलट आलेला आहे. आदित्य माळी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. 2 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये दोनच खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतात. जळगावचा करण अंबाला लॉंग ऑफला आहे. हितेश मराठे ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कड. शॉट थर्डमॅन क्षेत्रात जितू सोनवणे यांनी झेल, माफ करा, चेंडू अडवलेला आहे. झेल थोडासा दूर होता. स्लिप जर असती किंवा थर्डमॅन जर थोडासा क्लोज असता तर माझ्या मते एक चान्स होता. चला, आदित्य माळी चांगली सुरुवात करतोय. जबरदस्त गोलंदाज आहे आदित्य माळी, द मॅन फ्रॉम जामनेर. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला यावेळी चांगली कॉलिंग. खेमराज तायडे चेंडू अडवत आहेत. 1 धाव, खातं उघडत आहे शेखर बिल्डर संघाचं. पुन्हा एकदा आदित्य. यावेळेस स्ट्राईकला असतील मुदस्सर. आणि मुदस्सरच्या बॅटमधून हा पहिला षटकार. छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारा हा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने मुदस्सर आपलं खातं उघडतायत. 6 धावा. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. चला, सुरुवात चांगली केलेली आहे. पहिल्या चेंडूवर जर गडबड झाली नसती तर ही सुरुवात त्यापेक्षा चांगली झाली असती, कारण की मयूर सुद्धा जबरदस्त बॅट्समन आहे. आणि मला माहिती आहे की मयूर आणि मुदा चौकार षटकार मारू शकतात, मोठे मोठे फटके खेळू शकतात. तर सिंगल धाव घेण्यासाठी आपला बळी देणं कितपत योग्य आहे विचार करतील मयूर आणि मुदा नंतर. आदित्य माळी. चौकार, 1 बाउंस चौकार. खोंडे बंधू ज्वेलर्स सुपर 4.
11 धावा. अशोका पॉवर संघाचे संचालक आहेत मोहित मेटकर, तर शेखर बिल्डर्स या संघाचे संचालक आहेत ॲडव्होकेट सचिन मराठे. फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेने, चेंडू वेगाने जातोय. जितू सोनवणे चेंडू अडवतोय. दुसरी धाव. हे काय सुरू आहे काही समजायला मार्ग नाही. धनंजय, असं वाटलं माझ्या मते की फलंदाजाला चौकार जाईल, परंतु हे बघा जितेंद्र फिजिकली जबरदस्त आहे, फिटनेस मध्ये आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. 13 धावा. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब यांच्याद्वारे आयोजित श्री चषक क्रिकेट स्पर्धा 2025. श्री चषक चौथे पर्व अभूतपूर्व. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर अर्थात स्माइलिंग नीज, डॉक्टर मनीष चौधरी. गोलंदाजीला दुसरं षटक घेऊन आलेले. पॉवर प्लेचं दुसरं षटक हितेश मराठे. समोर असतील धनंजय पाटील. हिंगोणा गावचा हा खेळाडू. चोपडा तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे हिंगोणा. त्या गावावरून जळगावला खेळायला आलेला आहे. जबरदस्त कामगिरी करतोय. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. को स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष अप्पा खोंडे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, शॉर्ट कव्हर क्षेत्रात स्वतः गोलंदाज धावतोय. यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करतोय. दरम्यान एक धाव मिळते. स्ट्राईकला असेल मुदस्सर. मॅन फ्रॉम चोपडा. ट्रॉफीचे प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप, पुरुषोत्तम पाटील, जे आज आपला वाढदिवस साजरा करतायत. पुरुषोत्तम पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. निर्मल पाटील संचालक बेकर्स पॉइंट द केक शॉप. मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक. दरम्यान पुढचा चेंडू. हो, यावेळेस स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. हितेश मराठे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाची दुकान, वाल्मिकराव पाटील. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू बघितलाय, जाऊ दिलेला आहे. वाईडचा इशारा आलेला आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर. याचा अर्थ एक धाव अवांतर, एक्स्ट्राज. पुन्हा एकदा हितेश. समोर असेल मुदा. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनकडे चेंडू. जितेंद्र सोनवणे चेंडू अडवत आहेत. जितेंद्र सोनवणे, विजय सोनवणे, कर्णधार जयेश मोरे, जीवन कापडे हे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. जबरदस्त कामगिरी करतायत. ओहो, जबरदस्त फटका. रफिक शेख शॉट कव्हर क्षेत्रात, सर्कलच्या आत. एक जबरदस्त खेळाडू आहे रफिक. मुदा पुन्हा एकदा स्ट्राईकला. ओ, जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांची समाप्ती, 15 धावा. या षटकात हितेश मराठेने केवळ 2 धावा खर्च केलेले आहेत. पॅव्हेलियनचे प्रायोजक हॉटेल AK, आनंद कदम. बॉलचे प्रायोजक हॉटेल जय मल्हार, श्री प्रवीण गायकवाड, श्री बापू हटकर. हॉटेल जय मल्हार व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट्स. रविवार, बुधवार व शुक्रवारी आपल्याला स्पेशल डेग मटनचा आस्वाद घेता येईल.
तर नक्कीच भेट द्या. शिरसोली रोड, रायसोनी कॉलेज जवळ, जळगाव, हॉटेल जय मल्हार. सुपर 6 चे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील, किरण सटाले गोलंदाजीला आलेले. जामनेरचा स्टार, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, आणि किरण सटाले याचा सामना करतील धनु अर्थात धनंजय पाटील. आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत या स्पर्धेतील तिसऱ्या पारितोषिकाचे प्रायोजक समाजसेवक भरतभाऊ सपकाळे. भरतभाऊ सपकाळे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री चषक क्रिकेट स्पर्धा आयोजन समिती भरतभाऊ सपकाळे समाजसेवक यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. ओहो हो, षटकार. वेलकम किरण सटाले. चला, ओव्हरपिच चेंडू होता, स्लॉट मधला चेंडू होता, सरळ बॅटने खेळलेला आहे. महत्वाचं म्हणजे सरळ बॅटने मारलेला होता. आदित्य माळी होता परंतु थोडासा वाईड होता. आता थोडासा स्ट्रेटर आलेला आहे. षटकाराने स्वागत केलेलं आहे किरण सटालेचं. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. डाऊन द ग्राउंड, चांगला फटका लॉंगांच्या दिशेने. आदित्य माळी आणि खेमराज तायडे दोन्ही धडपडत आहे परंतु चेंडू अडवत आहेत. चला, ही धडपड जी दिसते ना, ही फक्त श्री चषक जिंकण्यासाठीची धडपड आहे. कारण की माहिती आता या स्टेजपर्यंत आलेलो आहे, 1-2 सामने जर अजून जिंकले तर फायनलला पोहोचू आपण, त्यासाठीची धडपड आहे. चला, जीवन कापडे कव्हरला होते, थोडेसे एक्स्ट्रा कव्हरला त्यांना केलं जात आहे. परंतु मुदा लॉंग ऑफच्या वेध घेतोय आणि चेंडू पाठवतोय सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 51,000 रुपये रोख, जे दिलं जाईल खोंडे बंधू ज्वेलर्स संतोषप्पा खोंडे यांच्याकडून. सोबतच एक आकर्षक चषक. दुसरं पारितोषिक 31,000 रुपये रोख आणि एक आकर्षक चषक. जितेंद्र भाऊ जवळकर, जे जे स्पोर्ट्सचे संचालक. ऑप्शनच्या बाहेर वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव, आणि या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या 29 धावा, 29. मुदा, हवाई फायर, आसमानी हल्ला, जबरदस्त टोला, घुटना टेक और ये सिक्सर देख. मुदाच्या बॅटमधून आलेला आहे जबरदस्त फटका. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 35. चला, तर आता गुलाबी थंडी पडलेली जळगावमध्ये, परंतु प्रेक्षकांची संख्या काही कमी होत नाहीये. कारण की अजून 40 गावच्या संघाचा सामना बाकी आहे. 40 गावच्या खेळाडूंना, जळगावकर दर्शकांना बघायचंय. नक्कीच 40 गावच्या संघाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर शॉट ऑफ लेन चेंडू, डॉट बॉल. खेळण्याचा प्रयत्नच केलेला नव्हता. माझ्या मते अपरकट जर खेळला असता तर चौकार मिळाला असता. पुन्हा एकदा किरण सटाले समोर असतील. मुदा, फटका उंच, आदित्य माळी चेंडूच्या खाली, आणि आदित्य माळीने झेल टिपलेला आहे. मुदस्सरला परतावा लागेल. चला, कमबॅक करताना दिसतोय किरण सटाले.
मुदस्सर मॅन फ्रॉम चोपडा, कॉट आदित्य माळी, बोल्ड किरण सटाले. गुलाब तडवी आता मैदानात. मागच्या वर्षी चोपडा प्रीमियर लीग जर आपण बघितलं असेल तर आपल्याला माहिती असेल की गुलाब सर काय चीज आहे. तीन षटकांची समाप्ती, 35 धावा, 2 गडी बाद. आणि आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतील जबरदस्त प्रदर्शन करणारे ऑलराऊंडर खेळाडू खेमराज तायडे. आणि खेमराज तायडे यांचा सामना करतील धनंजय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, 2 फिल्डरच्या गॅप मध्ये षटकार. जबरदस्त प्रहार मिळतोय, दणदणीत षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. भरत भाऊ सपकाळे समाजसेवक. यावेळेस चौकार असेल, व्हॅकंट एरिया, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अशोका पॉवरच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 45 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. भरत भाऊ सपकाळे समाजसेवक यांच्या वतीने तिसरं पारितोषिक दिलं जाईल 15,000. आणि भरत भाऊ सपकाळे या सामन्याचा आनंद लुटतायत. भरत भाऊ, आपल्याला विनंती असेल की आपण मंचावर यायचंय आणि आपलं स्थान ग्रहण करायचंय. भरत भाऊ सपकाळे समाजसेवक. चौथं पारितोषिक श्री क्रिकेट क्लब यांच्याकडून 15,000 रुपये. ओ, यावेळेस पुन्हा गॅप मध्ये 1 बाउन्स चौकार. खोंडे बंधू ज्वेलर्स ब्रँडेड चौकार आलेला आहे धनंजयच्या बॅटमधून. आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आता शेखर बिल्डर्स हा संघ. 49 धावा. बाउंड्री प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, योग एफएक्स अकॅडमी, योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन, संदीप दादा पाटील, जैन असोसिएट्स, जयेश जैन. आणि या स्पर्धेला अनमोल सहकार्य लाभलेलं आहे ते सतीश मराठे अर्थात देव माझा कन्स्ट्रक्शन. आणि या स्पर्धेतील नाणेफेकीचे प्रायोजक ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म. फटका उंच आहे आणि माझ्या मते दूर सुद्धा. ब्रँडेड षटकार श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. अर्धशतक पूर्ण होत आहे, 55 धावा. धनंजय पाटील 10 चेंडू आणि 29 धावा. जवळपास 290च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी. यावेळेस वाईड लॉंग ऑफ कडे रफिक पोहोचू शकणार नाहीये. दोन धावा. या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल.
4 षटकांची समाप्ती, 57 धावा, 2 गडी बाद. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब द्वारा आयोजित श्री चषक 2025 चौथे पर्व आणि चौथ्या पर्वाचा हा आजचा सायंकाळचा सामना. जबरदस्त गर्दी आहे, हलकीशी थंडी आहे, परंतु दर्शक मैदानावर आलेले आहेत. चेंडू हवेत. ओ, आणि चांगला प्रयत्न. गुलाब सरांनी आपलं खातं उघडलेले. जयेश मोरे गोलंदाजी करतायत. कर्णधार अशोका पवार, आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कार, जो महाराष्ट्र शासनाचा सर्वात मानाचा क्रीडा पुरस्कार आहे, जयेश मोरेने पटकावलेला आहे. वाईडचा इशारा. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात आणि एक जबरदस्त खेळाडू आहे. चला, रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. हा चेंडू वाईड आहे किंवा नाही बद्दल. चला, खेमराजला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. मुदाला सुद्धा शुभेच्छा आलेल्या होत्या, परंतु मुदा तंबूत परतलेला आहे. वाईड बॉल. अठ्ठावन्न धावा, 59 धावा, 2 गडी बाद. इनसाइड एज यष्टीरक्षक विजय सोनूने या चेंडूला गॅदर करतायत. दरम्यान धाव मात्र मिळत नाहीये. जयेश मोरे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. धनंजय पाटील स्ट्राईकला. आपण बघत आहात श्री चषक क्रिकेट स्पर्धा. हो, यावेळेस सरळ पुढे निघून गेले होते. त्यांना वाटलं की हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईड मिळेल, परंतु बाईची एक धाव आणि धावसंख्या 60. 5वं षटक जयेश मोरे घेऊन आलेले. गुलाब सर आता स्ट्राईकला असतील. वाईडचा इशारा. खराब चेंडू. 61 धावा.
चेंडू हवेत आणि सुदैवी ठरलेलेत. एक धाव मिळते. 62 धावा. धनंजय पाटील 14 चेंडू 31 धावा करून फलंदाजी करतोय आणि धनंजयचं शेवटपर्यंत टिकून खेळणं महत्वाचं आहे. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चेंडू जातोय आणि हा चौकार. खोंडे बंधू ज्वेलर्स ब्रँडेड चौकार. खराब चेंडूचा शॉट ऑफ लेंथ. चांगला फटका. क्रीजच्या खोलीचा वापर केलेला होता आणि हा चौकार मिळवलेला आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 66 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू. हो सरळ बॅटने चांगला फटका. चांगलं फुटवर्क. एकच धाव आणि षटकाची समाप्ती. जयेश मोरे यांनी या षटकात 9 धावा खर्च केलेल्या आहेत. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 5 षटकांची समाप्ती. 67 धावा 2 गडी बाद. चला तर आता 6वं षटक आहे. पंचांचा इशारा आलेला आहे बॅटिंग पॉवर प्लेचा. 3 खेळाडू आता सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतील आणि हे पॉवर प्लेचं एकमात्र 6वं षटक घेऊन आलेले आहेत जामनेरचे युवा आदित्य माळी. धनंजय पाटील ऑफ स्टंपच्या बाहेर फुल टॉस आणि सरळ शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या डगआउट मध्ये षटकार. आणि श्री चषकाचा हा ब्रँडेड षटकार. जे प्रायोजक एकविरा प्लायवूड. फुलटो चेंडू आणि या चेंडूला कव्हर पॉइंट सीमारेषेकडे खेळलेलं होतं. षटकार. यावेळेस फटका फसलाय आणि रफिक शेख यांनी झेल टिपलेला आहे. 42 धावांवर धनंजय पाटील यांना तंबूत परतावं लागेल. धनंजय पाटील कॉट रफिक बोल्ड आदित्य माळी. जीवन कापडे आणि जयेश मोरे यांना आपण बघू शकतो. 6वं षटक सुरू आहे. आदित्य माळी 19 धावा देत आतापर्यंत 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. साहिल पाटील सबसे कातिल. साहिल पाटील द मॅन फ्रॉम चहार्डी. जबरदस्त खेळाडू आहे साहिल पाटील. टिकला तर काही करू शकतो. ओ हो साहिल पाटील पहिल्या चेंडूवर मोठा फटका. षटकाराने साहिलने आपलं खातं उघडलेलं आहे. म्हणूनच म्हणतात सबसे कातिल साहिल पाटील. साहिलच्या बॅट मधून आलेला आहे झंझावती षटकार. ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड.
बघा सुरुवात चांगली केली आहे साहिलने, आता फिनिश कसं करतो ते बघावं लागेल. ओ हो 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 हो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर दिला षटकार. लॉंग ऑफच्या दिशेने, वाईड इच लॉंग ऑफच्या दिशेने षटकार आलेला आहे. जबरदस्त फटका साहिल पाटीलचा. ओ यावेळेस गतीत परिवर्तन. ओ हो, जबरदस्त बॉलिंग, चांगला चेंडू. 6 षटकांची समाप्ती, 85 धावा. या षटकात 18 धावा आलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. हितेश मराठे गोलंदाजीला आले आणि स्ट्राईकला असतील गुलाब सर. गुलाब सरांच्या बॅट मधून आलेला आहे हा झंझावती फटका. डीप मिड विकेट सीमा रेषा पार, फ्लॅट बॅटेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायण पाटील. 91 द लॉस ऑफ 3. ओ हो, या क्षेत्रात सर्वात मोठा षटकार गुलाब सरांनी ठोकलेला आहे. छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारा हा षटकार. काउस कॉर्नर सीमा रेषा पार, श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. आणि 97 धावा, 97. चला पुढच्या दोन्ही संघांनी तयार व्हायचंय. चाळीसगाव संघ नमो रायझिंग स्टार आणि चाळीसगाव वॉरियर, दोन्ही संघांनी सज्ज व्हायचंय, तयार राहायचंय. हितेश मराठे यांचा सामना करतील गुलाब. एक धाव. आणि आता दोन्ही परम मित्र आहेत साहिल आणि हितेश. बघूया आता एकमेकांच्या विरुद्ध कशी कामगिरी करतात. फुल टॉस चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. गौरव चौधरी मॅन फ्रॉम भुसावळ, एक जबरदस्त क्रिकेटपटू.
98 धावा, माफ करा 99 धावा. गुलाब गुरुजी ओ हो खोदून काढलेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण रफिकचं. 100 धावा पूर्ण झालेला है. तो देखिए खंडर की आज की हालत अगर ऐसी है तो एक जमाने में ये जो बिल्डिंग होगी ये कितनी मजबूत होगी. रफीक ओहो सबसे कातिल साहिल पाटीलच्या बॅट मधून येतोय झंझावती षटकार. डीप मिड विकेट सीमा रेषा पार. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 7 षटकांची समाप्ती 106 धावा. या षटकात 21 धावा आलेल्या आहेत. 3 गडी बाद 106. 7 षटकांची समाप्ती. आजच्या दिवशीचा शेवटचा सामना असेल शिवशक्ती फैजपूर विरुद्ध ज्योती देवी 11. आणि यानंतरचा सामना असेल नमो रायझिंग स्टार विरुद्ध चाळीसगाव वॉरियर. चला जबरदस्त खेळ बघायला मिळेल मित्रांनो. आता बाद फेरीचे सामने. आता चुकीला माफी नाही. जो संघ आता सामना हरेल त्याचा प्रवास या स्पर्धेत तिथेच संपेल. मॅन फ्रॉम जामनेर किरण सटाले, गुलाब गुरुजी. सहा चेंडूमध्ये 16 धावा काढून खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. हितेश मराठे, हितेश अंबाला या नावाने त्यांना ओळखलं जातं. साहिल 6 चेंडू 19 धावा. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू बराच बाहेर. पंच योगेश भाकरे सर वाईड घोषित करतायत. अवांतर धाव आणि धाव संख्या 108. पुन्हा एकदा किरण सटाले आपल्या गोलंदाजी मार्कवर. साहिल पाटील सबसे कातिल साहिल पाटील मॅन फ्रॉम चहार्डी तालुका चोपडा. स्टार्ट चांगली गेलेली आहे. फिनिश कसं करतात. ओ 1 धाव. 22चा इशारा. अवांतरच्या खात्यात 1 धाव. एकशे 9 गुलाब गुरुजी अर्थात गुलाब सर स्ट्राइकला. समोर किरण सटाले. ऑन साइडला चांगला फटका. अलॉंग द कार्पेट खेमराज तायडे चेंडू अडवतोय परत करतोय. दरम्यान 1 धाव. 110. 110. 150चा पल्ला गाठू शकतो जर याच वेगाने जर धावा आल्या तर. फुल टॉस चेंडू फुल टॉल वसूल केलेला आहे साहिल पाटील. सबसे कातिल साहिल पाटीलला फुल टॉस आपण टाकू शकत नाही. बघा असं म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. आणि फुल टॉस आलेला आहे आणि फुल टॉस वर फुल टोल साहिलने वसूल केलेला आहे. धाव संख्या
1-1-6 लॉस ऑफ 3. चला आयोजकांनी त्या बाजूला चेंडूवर लक्ष ठेवायचंय. किरण सटाले पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. लेग स्टंपकडे जाणार चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईडची मागणी करतायत गुलाब सर, परंतु आता नवीन नियम फार काटेकोरपणे पाळावे लागतात. षटकातला शेवटचा चेंडू किरण सटालेचा. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा वापर. 1 धाव. 30 धावा दिलेल्या आहेत किरण सटाले यांनी आपल्या 2 षटकात. 8वं षटक संपलेलं आहे. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 3 गडी बाद. 117. 1-1-7 117 लॉस ऑफ 3 आफ्टर 8. डाऊन द ग्राउंड फंबलिंग. 1च धाव मिळेल. आदित्य माळीचं चांगलं क्षेत्ररक्षण. या 1 धावेने धावसंख्या 118. जयेश मोरे कर्णधार. अशोका पवार, मोहित मेटकर. अशोका पवार या संघाचे फ्रँचायझी ओनर, तर शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाचे फ्रँचायझी ओनर ॲडव्होकेट सचिन मराठे. ओहो हो, गुलाब सरांचा घाणाघात. गुलाब नाम सुन के फ्लावर समजे क्या. फायर है मैं फायर. षटकार आलेला आहे. वन टू का 4 लॉस ऑफ 3 124. लॉंग ऑफच्या दिशेने हितेश मराठेचा चांगला झेल. कमबॅक करतोय जयेश मोरे. गुलाब सरांना परतावं लागेल. 6 चेंडू आणि 24 धावांची तुफानी खेळी केलेली आहे. 10 चेंडू 24 धावा 240च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त खेळी आहे. गुलाब सर कॉट हितेश मराठे, बोल्ड कॅप्टन जयेश मोरे. आणि आता चाचू मॅन फ्रॉम गोरगावले पंकज महाजन येतोय. आणि माझ्या मते शशिकांत पाटील जर मैदानात नसेल तर तो हा सामना ऑनलाईन नक्कीच बघत असेल, कारण की पंकज महाजन अर्थात चाचू आणि शशिकांत पाटील अर्थात भैया मिस्त्री हे परम मित्र आहेत. टुर्नामेंट कुठेही असो, स्पर्धा कुठेही असो, सामना कुठेही असो, ही जोडी आपल्याला दिसेल म्हणजे दिसेल. पुन्हा एकदा जयेश.
फटका जबरदस्त आहे. वाईड इश लॉंग ऑफ सी रेषा पार. खणखणीत दणदणीत उत्तुंग गगनचुंबी षटकार. पंकज महाजन आपलं खात उघडतोय आपल्याच आगळ्या वेगळ्या अंदाजात आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. चला, शुभम गांधी नमो रायझिंग स्टारचे स्टार मैदानात दाखल झालेले. त्यांच्या खेळावर लक्ष असेल कारण की आता महत्त्वाचा सामना आहे. आता चुकीला माफी नाही हे त्यांना सुद्धा माहिती असेल आणि त्यांचा छत्रपती प्रतिष्ठानचा संघ सुद्धा बाद फेरीचा पहिला सामना जिंकलेला आहे. लेग स्टंपकडे जाणारा चेंडू, वाईडचा इशारा. छत्रपती प्रतिष्ठान अर्थात लिगामेंट 11 131 धावा. 9वे षटक सुरू आहे. जयेश मोरे गोलंदाजी करतायत. या षटकातला हा शेवटचा चेंडू. पंकज महाजन अर्थात चाचू स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू आणि गॅप मध्ये षटकार. ओ हो, जबरदस्त तडाखा. चला, षटकार आलेला आहे. षटक संपलेलं आहे. 9 षटकांची समाप्ती. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 137 धावा, 4 गडी बाद, शेवटचे 6 चेंडू आणि 2 तडाखेबंद फलंदाज साहिल पाटील आणि पंकज महाजन क्रीजवर. आणि विजय सोनवणे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. चला, पंकज सुरुवात चांगली केलेली. फिनिश कसं करतात, चांगलं फिनिश करावं असं शशीची इच्छा आहे. परंतु स्ट्राईकला असतील सबसे कातिल साहिल पाटील. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत अनुभवी विजय सोनवणे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील विजय सोनवणे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. चला, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली जाते. बघूया आता तिसरे पंच काय निर्णय देतात. अकीब खान कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे यायचे. अकीब मामा. वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव. चला, बॅक टू बॅक वाईड्स. साहिल पाटील पुन्हा एकदा समोर असतील अनुभवी विजय सोनवणे.
डाऊन द ग्राउंड. काऊस कॉर्नरकडे खिमराज तायडे चेंडू अडवतायत, परत करतायत. दरम्यान एक धाव. पंकज महाजन अर्थात चाचू 2 चेंडूत 12 धावाकडून फलंदाजी करतायत. आणि आता 2 अनुभवी खेळाडू समोरासमोर. ओ चांगला चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू. 1 धाव मिळतीये. 12 चेंडू 28 धावा. साहिल पाटील या डावातले शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 1 for 1, लॉस ऑफ 4. पंधराच्या सरासरीने धावा येत आहेत. शॉर्ट ऑफ प्ले चेंडू. पुल पॉवरफुल सक्सेसफुल. सबसे कातिल साहिल पाटीलच्या बॅट मधून आलेला आहे जबरदस्त षटकार. 1 for 7. चला जबरदस्त फलंदाजी साहिलची. आणि धावसंख्या आता 150च्या जवळपास पोहोचलेली आहे. ऑन साइडला चांगला फटका. ओ चौकार. आणि 150चा पल्ला गाठलेला आहे. 151 धावा. हा कुठेतरी मनोवैज्ञानिक दबाव असेल. 150 धावा 10 षटकाच्या सामन्यामध्ये सोपं नाहीये. आणि बाद फेरीमध्ये तर मुळीच सोपं नाहीये. आता चोपडा संघाची रणनीती कशी असेल, कारण की मागच्या सामन्यात त्यांची जी कामगिरी होती गोलंदाजाची सुमार होती. अशोका पॉवर संघाकडे चांगले पॉवर हिटर आहेत. ओहो झंझावती आसमानी षटकार. इवला बाबळीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारतोय षटकार. साहिल झुकेगा नाही साला. ठोकलाय पठ्ठ्याला षटकार. 15 चेंडू आणि 44 धावा. साहिल पाटील मॅन फ्रॉम चहार्डी. सबसे कातिल साहिल पाटील. शेवटचा चेंडू. अर्धशतकाला 6 धावा बाकी. 157 धावा. मोठ्या सामन्याचा मोठ्या खेळाडू साहिल पाटील. अलॉंग द कार्पेट. एक धाव घेतलेली. 2 धावा मिळायला हव्यात. दुसरीचा कॉल आलेला आहे. तिसरीसाठी प्रयत्न करतात का? करणार नाहीत. 2 धावा. 159 धावा. 4 गडी बाद. 10 षटकांची समाप्ती. 1च धाव मिळेल. 1 धाव शॉट. तर 158 धावा. धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना बनवलेले आहेत. तर अशोका पॉवर या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर लक्ष्य असेल 159 धावांचं. 159 टू विन.
159 धावांचं लक्ष्य. विजय मराठे गोलंदाजीसाठी तयार. ओ हो, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर घाणाघाती षटकार. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चला, सुरुवात चांगली केलेली आहे, परंतु बघा सौरभ राजपूत नेहमी म्हणतात की सुरुवात कशी करता याला जास्त महत्व नाहीये, आपण फिनिश, सामना फिनिश कसा करतो त्याला जास्त महत्व असतं. जबरदस्त तडाखा, चांगलं क्षेत्ररक्षण. धनंजयचं एक धाव, चुकीच्या एंडला थ्रो मी म्हणेल. चला, नमो रायझिंग संघाचे समर्थक सुद्धा आता धीरे धीरे मैदानात दाखल व्हायला लागलेले आहेत, कारण की नमो रायझिंग हा संघ फार मोठा उलटफेर करत नॉकआउट पर्यंत पोहोचलेला आहे. बघा, एकही मोठं नाव नाहीये, परंतु संघाला इतक्या चांगल्या पद्धतीने चालवलेलं आहे तर कौतुक करावं लागेल. एकही स्टार नसलेला संघ असं आपण वर्णन करू शकतो, परंतु सर्वात चांगला खेळणारा संघ असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओ हो, चांगला चेंडू, बुंद्यात टाकलेला चेंडू. हितेश मराठे विरुद्ध विजू मराठे हा सामना रंगताना दिसतोय. डाऊन द ग्राउंड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिळवांच्या दिशेने चेंडू जातोय, धाव मात्र मिळत नाहीये. आणि एक मोठी धावसंख्या उभारल्यानंतर जे आत्मविश्वासाचं बळ मिळतं गोलंदाजांना ते कुठेतरी दिसतंय. ऑफस्टंपच्या बाहेर इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे. ओ, खाली राहून गेलेला होता, चौकार मिळतोय. या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स. फुल टॉस, लेग स्टंपवर फुल टॉस आणि फुल टोल वसूल करेल फलंदाज. 1 बाउन्स, चौकार. खोंडे बंधू ज्वेलर्स, ब्रँडेड चौकार. चला, पहिलं षटक आणि 15 धावा, आणि जवळपास याच सरासरीने निरंतर धावा कराव्या लागतील, कारण की लक्ष मोठं आहे. पंकज महाजन अर्थात चाचू, द मॅन फ्रॉम गोरगावले, गोलंदाजीला आलेले. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब यांच्याद्वारे आयोजित श्री चषक क्रिकेट स्पर्धा, चौथे पर्व, अभूतपूर्व. मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर, डॉक्टर मनीष चौधरी. को स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, श्री संतोष अप्पा खोंडे. ट्रॉफीचे प्रायोजक बेकर्स पॉइंट, द केक शॉप, पुरुषोत्तम पाटील आणि निर्मल पाटील. मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक आपल्या माणसाची दुकान, महालक्ष्मी मोबाईल NX, वाल्मिकराव पाटील. पंकज महाजन, चाचू. इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे. ओ, आतापर्यंतचा मी म्हणेल सर्वात जबरदस्त कॅच. आज सकाळी आपण आकाश कोकाटेला बघितलं होतं, आता धनु हा झेल नाही होता, हा झेल बनवलेला आहे, जबरदस्त झेल टिपलेला आहे. मॅन फ्रॉम हिंगोळे, चोपडा तालुक्यातला हा स्टार खेळाडू. रिप्लेच्या माध्यमातून नक्की आपण वेगवेगळ्या अँगलने विनंती करू लाईव्ह व्हिजनच्या संचालकांना. जबरदस्त कॅच होता आणि आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता जवळपास किती अंतर त्याने कापलेलं होतं. पोहोचतो की नाही पोहोचतो अशी शंका होती, पोहोचला आणि एका हातात हा झेल टिपलाय.
जबरदस्त झेल आहे. आणि बघा मित्रांनो, फिल्डिंगचे असेच एफर्ट आपल्याला कमबॅक करण्यासाठी सहाय्यक ठरतात. फिल्डिंगमध्ये घेतलेला एक चांगला झेल, फिल्डिंगमध्ये वाचवलेल्या धावा या कुठेतरी आपल्याला आत्मविश्वास देत असतात आणि ते दाखवलेलं आहे धनंजयने. जबरदस्त कामगिरी. ओ यावेळेस चांगला चेंडू आणि सन्मान दिलेला आहे. चला, जीवन कापडे हा सुद्धा जबरदस्त खेळाडू आहे. एक जबरदस्त कॅच आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर जळगावकर, हा जर झेल आपल्याला आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त झेल आहे. आपल्या खेळाडूंचं मनोबल आपणच वाढवायचं असतं. इम्प्रोव्हायझेशन आणि थर्डमॅनच्या दिशेने चौकार. माझ्या मते मध्ये फेकायच्या ऐवजी हा चेंडू बाहेरच टाकून दिलेला आहे. चला, सायंकाळच्या सत्रामध्ये अशा गमती जमती आपल्याला बघायला मिळतील. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा धनंजय पाटील. एक जबरदस्त झेल टिपलेला आहे. आकाश कोकाटे आणि धनंजय पाटील या दोन जणांचे जे झेल आहे आजच्या दिवसातील सर्वश्रेष्ठ झेल आहेत. मॅन फ्रॉम चाळीसगाव आकाश कोकाटे, जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. यावेळेस खराब चेंडू, शॉर्ट ऑफलाईन चेंडू, लॉंग लेगच्या दिशेने षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. तर बघा, आकाश कोकाटे मॅन फ्रॉम जळगाव पोलीस चाळीसगाव येथे सेवा देतात. जबरदस्त झेल टिपलेला होता लॉंग ऑन सीमारेषेवर. जवळपास षटकाराला कॅचमध्ये बदलवलेलं होतं, परंतु हा तर झेलच नव्हता, कारण की उलट धावत जायचं होतं. माझ्या मते ते चेंडू अडवण्यासाठी गेले आणि त्यांना वाटलं की 0.1% चान्स आहे, प्रयत्न करायला हरकत नाही, आणि त्यांनी तो प्रयत्न केला आणि यशस्वी करून दाखवलेला आहे. जबरदस्त झेल. चला मित्रांनो, आपण जर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे दोन्ही झेल जर बघितलेले असतील तर आपण सांगायचं आहे की आपल्याला आवडलेला कुठला झेल सर्वोत्तम होता. चला, चाळीसगावकर, चोपडेकर कामाला लागायचंय, कारण की आपल्या तालुक्यातील खेळाडूंनी हे जबरदस्त झेल टिपलेले. इंजिनियर मयूर. चला, पॉवर प्ले संपलेला आहे. 2 षटकांची समाप्ती, 26 धावा, 1 गडी बाद. या स्पर्धेसाठी बॉलचे स्पॉन्सर्स श्री प्रवीण गायकवाड, श्री बापू हटकर, हॉटेल जय मल्हार व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. तर नक्कीच आपण या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाचा आनंद लुटू शकतात, व्हेज आणि नॉन व्हेज. डाऊन द ग्राउंड, 1 धाव. इम्प्रोव्हायझेशन, फटका फसलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मयूर. आज फलंदाजीमध्ये मयूर एक आत्मघातकी धाव घेण्याच्या नादात धावबाद झालेला होता, परंतु आता गोलंदाजीच्या माध्यमातून कुठेतरी ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न असेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, 1 धाव. जीवन कापडे यांना मिळते 1 धाव आणि धावसंख्या 28. चांगला चेंडू. जयेश मोरे माझ्या मते आता सिंगल आणि डबलवर विश्वास ठेवणार नाहीयेत. त्यांच्या स्लॉटमध्ये, त्यांच्या रडारमध्ये चेंडू आला की ते बाहेरच भिरकावतील.
कट करण्याचा प्रयत्न, विजू मराठे प्रयत्न करतायत, एकच धाव मिळेल. जीवन कापडे भुसावळ येथे पोलीस दलात सेवा देतात, बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ येथे कार्यरत. आणि जयेश मोरे हे सुद्धा पोलीस दलात आहेत, आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू आणि महाराष्ट्र शासनाचा सर्वात मानाचा क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता खेळाडू जयेश मोरे नॉन स्ट्राईकला. ओ लेक्स्टमच्या बाहेर बोनस धावा, वाईडच्या 2 धावा. पुन्हा एकदा निलेश अफकरा मयूर, मयूर गोलंदाजी करतायत. इंजिनियर मयूर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. चला तर धावसंख्येकडे आता वळूया. 3 षटकांची समाप्ती, 31 धावा, 1 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत हितेश मराठे, कॉट धनंजय पाटील, बोल्ड पंकज महाजन. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि या चेंडूला उडवलेलं आहे डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. षटकार आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड राहुल सोनार यांचं स्वागत केलेलं आहे जीवन कापडे यांनी. आणि आता RDX अर्थात रोहित दरडा ज्यांनी संघांचं संतुलन एकदम जबरदस्त ठेवलेलं आहे. जबरदस्त संघ आहे, कुठलंही मोठं नाव नाहीये परंतु बाद फेरीत खेळतायत. ओ यावेळेस दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा. अविनाश बंगाळ महापंच. तर प्रवास खूप मोठा आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून येतात. जळगाव असेल, मुंबई असेल, नाशिक असेल आणि बॅकग्राऊंड जर म्हटलं तर शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतात आणि स्वतःला देखील शेतीची जबरदस्त आवड आहे. ओ हो, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू, डीप स्क्वेअर लेगला चेंडू अडवला गेलेला आहे. 1 धाव मिळते. जयेश मोरे आता स्ट्राईकला असतील. चला चौकार आलेला आहे. राहुल सोनार. ओ दिशाहीन चेंडू. चला तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते.
की अबोव द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही. या स्पर्धेतील टॉस का बॉसचे प्रायोजक ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म. प्रथम पारितोषिकाचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स श्री संतोष अप्पा खोंडे, ज्यांनी 51,000 रुपये रोख या स्पर्धेसाठी आपल्याला दिलेले. दुसरं पारितोषिक असेल जे जे स्पोर्ट्स जितेंद्र भाऊ जवळकर यांच्याकडून 31,000 रुपये रोख. अबोव द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तिसरं पारितोषिक 15,000 रुपये समाजसेवक भरतभाऊ सपकाळे यांच्याकडून. चौथं पारितोषिक श्री क्रिकेट क्लब च्या आयोजन समितीकडून. जकीभाई खानदेश न्यूजचे संचालक जकीभाई, आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. योग एफएक्स अकॅडमीज योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन संदीप पाटील, जैन असोसिएट्स जयेश जैन. तर या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य देव माझा कन्स्ट्रक्शन सतीश मराठे. या संपूर्ण स्पर्धेतील नाणेफेकीचे प्रायोजक ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म. तर या सर्व दात्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांनी तन मन आणि सोबत धन सुद्धा आम्हाला दिलेलं आहे. चला, चोपडा तालुक्यावरनं शेखर बिल्डरचे समर्थक आता धडाक्यात कॉमेंट्स करतायत. सर्वांचं खूप खूप स्वागत. मिड विकेटच्या दिशेने एक धाव. चला, 40 गावकर आपण सुद्धा मागे राहता कामा नये. आपण सुद्धा आपल्या समर्थकांना सांगायचं की यूट्यूब लाईव्हवर जॉईंट व्हायचंय आणि जो झेल आज झालेला आहे त्या झेलबद्दल टिप्पणी करायची. चार षटकांची समाप्ती, 45 धावा, एक गडी बाद. रघुनाथ राठोड मैदानात दाखल झालेले. चौकाराने आता धावसंख्या
अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. गोलंदाजीला आलेले गुलाब सर. छोटीशी परंतु जबरदस्त इनिंग खेळलेली होती गुलाब सरांनी. मॅन फ्रॉम चोपडा. फटका लॉंग ऑफच्या सीमारेषा पार. उत्तुंग षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 55 धावा, एक गडी बाद. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे अशोका पॉवर या संघाचं. आणि बघा असं समजू नका की अशोका पॉवरचा संघ जास्ती काही करू शकणार नाहीये. जबरदस्त पॉवर हिटर आहेत त्या संघात. चला विनायक जोशी साहेब युद्ध पातळीवर प्रयत्न करतायत. मॅन फ्रॉम चोपडा गुलाब सर यांचा सामना करतील जयेश. ऑन साइडला चांगला फटका. मयूर चेंडू अडवतायत, परत करतायत. ओ हो हो हो, जबरदस्त निशाणेबाजी. मयूर पेशाने इंजिनियर आहेत. लहानपणी गोट्या खूप खेळलेले दिसत आहेत आणि जे लहानपणी गोट्या खेळतात त्यांचीच निशाणेबाजी अशी असते अप्रतिम. पाच षटकांची समाप्ती. 57 धावा, एक गडी बाद. 30 चेंडू आणि 102 धावांची आवश्यकता. ओहो हो, चौकार. मयूरच्या गोलंदाजीवर टोलवलेला जीवन कापडेने चौकार. लॉंग ऑन सीमा पार. खोंडे बंधू ज्वेलर्स ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू.
मिडविकेटच्या दिशेने एक धाव. चला 6वं षटक म्हटलं म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतील. मयूर. हो चांगला चेंडू. मयूर धावतोय, चेंडू अडवतोय आणि दरम्यान एकच धाव. जीवन आता स्ट्राईकला. ओ या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट आणि परतावा लागेल. एक दुर्दैवीरित्या धावबाद झालेले जीवन कापडे. गुलाब सर. तर बघा या नावाला विसरू नका. हे चोपडा तालुक्यातील फार फेमस नाव आहे गुलाब. तो गुलाब नाम सुन के फ्लावर समझे क्या. फायर है मैं फायर. मयूर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्राईकला आता नवीन फलंदाज असेल जामनेरचा स्टार किरण सटाले. भैया या नावाने त्यांना जामनेर मध्ये ओळख आहे. अक्रॉस द लाईन. आणि किरण सटालेला जर एकदा लय सापडली तर तो कुठल्याही चांगल्या गोलंदाजीचा विध्वंस करू शकतो असा फलंदाज आहे. जयेश मोरे चांगला ड्राईव्ह मिड ऑफच्या दिशेने. पंकज महाजन चेंडू अडवत आहेत. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. चला धावसंख्येकडे वळूया. आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 63, द लॉस ऑफ 2. अतिशय दुर्दैवीरित्या जीवन कापडे धावबाद झालेले होते. गुलाब सरांचा चांगला थ्रो. 24 चेंडू आणि 96 धावा. आणि आता पुढच्या प्रत्येक चेंडूवर चौकार जर आला तरच अशोका पॉवरचा संघ हा सामना जिंकेल. चला वेळेचं भान ठेवायचंय. सर्वांना विनंती की आपण वेळेचं भान ठेवायचंय. साहिल पाटील गोलंदाजी मार्कवर. ओ चांगला चेंडू ऑन साइडला. एक धाव. स्ट्राईकला असतील जयेश. चला आता जैन समाजाची सुद्धा एक मोठी क्रिकेट प्रतियोगिता होणार आहे. तर त्या जैन समाजाच्या प्रतियोगितेमध्ये खेळणारे काही खेळाडू सुद्धा मैदानावर उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चला गोलंदाजीच्या ऍक्शन साठीचा हा रिव्ह्यू. जळगावकर दर्शकांच्या हाऊसफुल गर्दीचा हा आजचा दिवस. आणि हे बघा सौरभ आपल्याला जवळपास 3-4 वर्ष
झालेली आहेत या संपूर्ण जळगावच्या क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करत. तर जळगावकर क्रिकेटचे जे चाहते आहेत ते फेअर डिलिव्हरी. आपण जर दुपारच्या वेळेस सामने बघतो तर चेंडू मैदानाच्या बाहेर गेला की कॅच करतात किंवा बॉल आणून देतात. त्यांना माहिती की सामना चांगला चालू आहे, थोडंही मोमेंटम जर हल्लं तर सामन्याच्या निकालात फरक पडू शकतो. चला रोल बॉल द्यायचा आहे, आयोजकांना विनंती आहे. फेअर गेम हा जळगावच्या क्रिकेट रसिकांना आवडत असतो आणि बरेच असे काही खेळाडू आहेत ज्यांचा सामना खास नावाने बघायला येतात. आज दुपारचा सामना आपण बघितला असेल, मेहुल लेंगळे, तंजील खान, त्यानंतर शोएब खान यावल, विकास पवार छत्रपती संभाजीनगरचा स्टार, त्यानंतर मॅन फ्रॉम इंदोर कृष्णा राठोड. लो स्कोरिंग झाला परंतु झुंज बघायला मिळेल. संघर्ष, दोन स्टँडर्ड संघांमध्ये संघर्ष कसा असतो, वार पलटवार. हेमंत बेहरे, संदेश सुरवाडे, नदीम. जळगाव जिल्ह्यातील सर्व सितारे जणू काही धर्तीवर अवतीर्ण झालेले होते. ओ हो, आडव्या बॅटने तुफानी हल्ला चढवलेला आहे. चेंडू सरळ छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी गेलेला आहे. झंझावती षटकार, श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार. जे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. आणि या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण बघत आहात. आणि हे झगमग करणारं मैदान जीएल लाइटिंगच्या माध्यमातून आपण बघत आहात. हरीश कोयते. चला स्कोर कडे नजर टाकूया. 70 धावा, 2 गडी बाद, 20 चेंडू, 89 ची गरज. ओ हो, विजय मराठे चित्त्याच्या चपळीने धावतायत, चेंडू अडवतायत, परत करतायत, जबरदस्त कामगिरी करतायत विजय मराठे. चला पुढच्या सामन्यात गणेश पाटील, राहुल मराठे, रोहित दरडा यांच्यावर नजरा असतील. फुल टॉस चेंडू आणि षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चला धीरे धीरे आता जळगावकरांची जेवण झालेली आहेत आणि मैदानाकडे आता कुछ करतायत. कारण की बघा, नमो रायझिंग स्टार या संघाला पुढच्या सामन्यात जबरदस्त समर्थन मिळणार आहे. आपण धावसंख्येकडे वळूया. 7 षटकांची समाप्ती, 77 अर्थात 77 धावा, 2 गडी बाद आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 82 ची आवश्यकता. आणि आवश्यक धावगती राखावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला 27.33. तर लक्ष आता मुश्किल आहे, अवघड आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कारण की क्रिकेटबद्दल असं म्हणतात की क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर सारे प्रेडिक्शन फेल है. क्रिकेटला आपण अनिश्चिततेचा खेळ असं म्हणतो. आणि बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे की लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा रोमहर्षक होतात आणि हाय स्कोरिंग मॅचेस सुद्धा चेस होतात. ही हाय स्कोरिंग मॅच आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल गुलाब सर. जबरदस्त कामगिरी. नॉन स्ट्राइक एंडला जर डायरेक्ट हिट केला असता, पिकअप आणि थ्रो केला असता तर जयेश संकटात होता. चला जयेशच्या वैयक्तिक धावसंख्येकडे आपण वळूया. जयेश मोरे 23 चेंडू आणि 34 धावांची तुफानी खेळी करतोय. ओ
हा चेंडू बॅकफुटवर खेळण्यालायक नव्हता. शॉट सिलेक्शनकडे लक्ष द्यावं लागेल. थोडंसं फुटवर्क जर दाखवलं असतं फ्रंट फुटला येत बॉलच्या पिचपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता, लॉंग ऑन लॉंग ऑफला जर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असता तर ते जास्त योग्य होतं. ओ यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफलाईन चेंडू, डॉट बॉल. ओ हो, चित्त्याच्या चपळाईने या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत विजय मराठे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान, विजय मराठे. चला 8 षटकांची समाप्ती, 78 धावा, 2 गडी बाद, 12 चेंडू, 81 धावा. चला आता या सामन्यात माझ्यामध्ये काही उरलेलं नाहीये. आता फक्त काय उरलेलं आहे की लक्ष्याच्या किती जवळ जाऊ शकतात. कारण की 12 चेंडू, आपण जर वैध चेंडूंचा विचार केला तर 12 चेंडूंमध्ये 81 धावा होणं अशक्य आहे. परंतु चांगल्या नेट रन रेटने जे संघ आता पुढे पात्र होतील त्यापैकी टॉपचे 2 संघ हे डायरेक्ट सेमीफायनल खेळतील, या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधून घेऊ शकतो मी. आणि ती संधी माझ्या मते आता रन रेट सुधारण्याची संधी आता आहे शिखर बिल्डर संघाकडे. ओ हो, चाचूचं स्वागत केलेलं आहे आसमानी टोल्याने. जयेश मोरे झुंजतोय, लढतोय, एकटा किल्ला लढवतोय, जबरदस्त फलंदाजी करतोय. 24 चेंडू आणि 40 धावा काढून जयेश एक हाती किल्ला लढवतोय अशोका पॉवर संघासाठी. शॉट ऑफलाईन चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या दिशेने. ओ हो, मयूर सपकाळे चित्त्याच्या चपळाईने धावतोय. मयूर सपकाळेला आता आपल्या चुकांवर मंथन करावंच लागेल, कारण की आता पुढे जे सामने आहेत ते डिसायडर सामने आहेत. डॉट बॉल. ओ बाईकची एक धाव. बघूया पंचांचा निर्णय काय येतो ते. ओ काहीच निर्णय आलेला नाहीये, त्यामुळे बॅटची कड होती. चला जबरदस्त ऑनलाईन स्कोरर आणि जबरदस्त पंच तहा लोखंडवाला आपल्यासोबत उपस्थित आहेत. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. एक धाव मिळते. धनु मॅन फ्रॉम हिंगोणे तालुका चोपडा. चला षटक संपलेलं आहे. 9 षटकांची समाप्ती, 87 धावा, 2 गडी बाद, 6 चेंडू आणि आता 72ची आवश्यकता.
शेवटचे 6 चेंडू. चला वेळ वाचवायचा आहे. साहिल. विजय मराठे हे शेवटचं निर्णायक षटक घेऊन आलेले आहेत. देव माझा कन्स्ट्रक्शन ज्यांचं अनमोल सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. ओ हो हो, सतीश मराठे यांचं या उत्तुंग षटकाराने स्वागत केलेलं आहे. सतीश भाऊ मराठे आपलं मनपूर्वक स्वागत. आपलं अनमोल सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. हॅलो. चला वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. धनंजय पाटील. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मिसफिल्ड, फंबलिंग, फुटवर्क, चेंडू अडवलेला आहे. आणि या फटक्याने जयेश मोरे यांचं जयेश मोरे नाही आहेत. चला स्कोरर थोडासा भांबावलेला दिसतोय. चला षटकाराने हा सामना संपलेला आहे. हा चल. 57 धावांनी मोठा विजय मिळवलेला आहे शेखर बिल्डर्स संघाने. आणि या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणारे फ्लावर नहीं फायर है मैं गुलाब सर. चला